हॅलो माझे स्वीट लिटल फ्रेंड्स, हाऊ आर यू? मी मानसी तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या या इंग्लिशच्या नवीन सेशन मध्ये. आज आपण आपला जो नवीन पाठ आहे, जो की एक पोयम आहे, खूप मस्तशी पोयम आहे, तिला वाचणार आहे. द डक अँड द कॅंगरू. आता ह्याला आपण काय म्हणू, आपण असं ह्याला कंगारू म्हणतो, ठीक आहे ना. हिंदीमध्ये मराठीमध्ये कंगारू म्हणतो, पण इंग्लिशमध्ये याचं प्रोनाउन्सिएशन कसं असतं? कॅंगरू. तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर म्हणा एकदा, कॅंगरू. ओके. तर पोयमचं काय नाव आहे? द डक अँड द कॅंगरू. ओके. डक म्हणजे काय झालं? बतक. आणि कंगारू तुम्हाला माहिती आहे कंगारू काय असतो? ठीक आहे. जो की खूप उचलून उचलून कुदून कुदून चालतो, तो असतो कंगारू. तर या दोघांची एक छोटीशी कहाणी आहे पोयमच्या रूपात. तर चला आपण वाचूया द डक अँड द कॅंगरू. पोयम समजावण्यापूर्वी तुम्हाला एकदा पूर्ण मी पोयम एक रिसाईट करून सांगेन अगदी आरामाने. तुम्ही ही पोयम ऐका आणि तुम्ही सुद्धा मग माझ्या बरोबर ही पोयम पुढे म्हणाले. ठीक आहे. तर चला ही पोयम एकदा वाचूया नीट प्रकारे. द डक अँड द कॅंगरू. Said the duck to the kangaroo, "Good gracious, how you hop over the fields and the water too, as if you never would stop. My life is a bore in this nasty pond, and I long to go out in the world beyond. I wish I could hop like you," said the duck to the kangaroo. Said the kangaroo to the duck, "This requires some little reflection. Perhaps, on the whole, it might bring me luck. And there seems but one objection, which is, if you will let me speak so bold, your feet are unpleasantly wet and cold, and would probably give me the rheumatiz," said the kangaroo. Said the duck, "As I sat on the rocks, I have thought over that completely, and I bought 4 pairs of worsted socks, which fit my web feet neatly." Said the kangaroo, "I am ready, all in the moonlight pale, but to balance me well, dear duck, sit steady and quiet at the end of my tail." So away they went with a hop and a bound, and they hopped the whole world 3 times round. And who so happy, oh who, as the duck and the kangaroo. तर अशी ही पोयम आहे जी आपण आता वाचलीये. या पोयम मध्ये बेसिकली काय सांगितलंय की एक डक, एक बतक असते आणि एक कंगारू असतो. ठीक आहे ना. हे पहा तुम्ही बघताय ना चित्र सगळे. मी तुम्हाला पहिले चित्राद्वारे ही पोयम पूर्ण समजावून देते की काय आहे. तर एक डक असते, एक बतक असते आणि एक कंगारू असतो. तर डक जी असते, जी बतक असते ना, ती कंगारूला म्हणते की तू किती छान आहेस, तू किती उंच उंच उड्या मारतोस आणि तू जिथेही चाहे तिकडे जाऊ शकतोस. तू फील्ड्स मध्ये, मैदानांमध्ये, पाण्याच्या वरती, आणि तू कुठेही आपल्या मनाने जाऊ शकतोस. पण माझं जीवन तर खूप जास्त बोर आहे, माझी लाईफ खूप बोर आहे, म्हणजे मी काहीच नाही करू शकत. आणि जे आहे मी तुझ्यासारखी हॉप नाही करू शकत. हॉप म्हणजे कुदू नाही शकत, मी जिथे चाहे तिथे जाऊ नाही शकत. मी ही दुनिया पाहणं चाहते, मी हे जग पूर्ण विश्व बघणं चाहते, पण मी असं नाही करू शकत. असं म्हणून ती उदास होऊन जाते. ती म्हणते की आय विश, की मी काश की मी तुझ्यासारखी, मी पण अशी उडी मारून मारून पूर्ण जग, हे विश्व मी फिरू शकले असते. तर ह्याच्यावरती कंगारू म्हणतो की अच्छा असं आहे, तर असं होऊ शकतो. मी मी कोशिश करेन, मी प्रयत्न करेन की असं काही होय. पण त्याच्याकरता एक बस त्रासाचा विषय आहे. तर ती म्हणते काय? तर तो कंगारू म्हणतो की तुझे जे पाय आहेत ना, ते ओले ओले असतात आणि थंड असतात. त्याच्यानी मला काय होऊ शकतं? मला र्युमॅटिक होऊ शकतं. ठीक आहे ना. र्युमॅटिज असं ह्यांनी एक मजाक मध्ये म्हटलंय. तर ते होऊ शकतं आणि त्याच्यानी काय होईल, त्याच्यानी मला ती एक बिमारी असते, तर ते त्रास मला होऊ शकतो. तर त्याच्यावरती ती डक म्हणते, बतक म्हणते की अच्छा अशी गोष्ट आहे. तर मी जेव्हा रॉक्स वरती म्हणजे पत्थरांवरती बसले होते, तर मला मी या बाबतीत विचार केला आणि मी जे आहे मला एक सॉक्स असतात. सॉक्स म्हणजे काय? मोजे. तर मोजे मिळाले होते. वर्स्टेड सॉक्स म्हणजे काय असतात? की उनी मोजे. ठीक आहे ना. उनी मोजे असतात ते. तर ते माझ्या पायात छान फिट होतात.
ते मी घालेने आणि ते मी घालून तुझ्या बरोबर चलू शकते. आता हे ऐकून कंगारू प्रसन्न होतो आणि म्हणतो, ठीक आहे, मग तू माझ्या ही जी टेल आहे म्हणजे ही जी पूंछ आहे हिच्या एंड मध्ये बसून जा आणि घट्ट धरून बैस, कारण की मग मी उंच उंच उडेने. तर अशा प्रकारे ते दोघं पूर्ण विश्वाचं जे आहे तीनदा तीनदा चक्कर काढतात आणि मजे करतात. तर ही पोयम अशी आहे. ह्याचे आपण एकदा जे आहे जे कठीण शब्द आहेत ते आज आधीच बघून घेऊ आपण. ठीक आहे ना? बघा, गुड ग्रेशियस, गुड ग्रेशियस पासून सुरुवात होते ना या पोयमची. अन एक्सक्लेमेशन वर्ड्स यूज टू शो सरप्राईज और अदर स्ट्रॉंग फिलिंग. हे पहा, हे एक एक्सक्लेमेशन कशाला, हे ही जी साईन दिसते तुम्हाला याने एक्सक्लेमेशन साईन म्हणतात. तर ही एक्सक्लेमेशनचं सेंटेन्स आहे. वर्ड्स यूज टू शो सरप्राईज और अदर स्ट्रॉंग फिलिंग, म्हणजे जेव्हा आपल्याला खूप मोठं आश्चर्य होतो ना तेव्हा आपण हे असे सगळे शब्द बोलतो. खूप स्ट्रॉंग फिलिंग असते ती, म्हणजे आपल्याला कोणची भावना, चाहे घृणाची असो, आश्चर्याची असो, सुखाची असो, दुःखाची असो, जेव्हा असते तेव्हा आपण हे एक्सक्लेमेशन मार्क्स लावतो. मग आहे बोर. बोर म्हणजे काय? नाऊन आहे. ते नाऊन म्हणजे संज्ञाचा सारखा युज झाला याचा. समथिंग दॅट इज डल, नॉट इंटरेस्टिंग. जी वस्तू इंटरेस्टिंग नसते, आपल्याला आवडत नाही, तिला आपण बोर म्हणतो. मग लॉंग, लॉंगचा तसा अर्थ काय असतो? लांब. ठीक आहे ना? पण इथे हे ऍज अ क्रिया, वर्ब युज झालंय. वर्ब सारखा याला प्रयोग केलाय. विश फॉर समथिंग म्हणजे कोणत्या वस्तूला इच्छा करणं, कोणत्या वस्तूची इच्छा करणं. वॉन्ट समथिंग व्हेरी मच, आणि त्या वस्तूला खूप जास्त इच्छा करणं, त्याला म्हणतात लॉंग. मग आहे रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन काय असतं? की आपण प्रतिबिंब जे पाहतो ना त्याला रिफ्लेक्शन म्हणतात. इथे ह्याचा अर्थ आहे थिंकिंग म्हणजे सोचणं. इथे रिफ्लेक्शनचा अर्थ या पोयम मध्ये अर्थ घेतोय सोचायचं. मग आहे ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन म्हणजे काय? रिझन फॉर नॉट डुईंग समथिंग. काही वस्तू न कराय करता आपण जे कारण देतो त्याला म्हणतात ऑब्जेक्शन. सपोज तुमच्या समोर काही काम आलं पण तुम्हाला ते काम नाही करायचं, तर तुम्ही काही ऑब्जेक्शन ठेवाले, म्हणजे की मला हे काम नाही करायचं, त्याचं कारण हे आहे, ऑब्जेक्शन हे आहे. ठीक आहे. रूमेटीज. रूमेटीज हा शब्द आला होता. याचा काय अर्थ होतो? द पोएट्स फनी वे ऑफ सेइंग र्युमेटिझम विच इज अ डिझीज. तर पोएटनी म्हणजे कवीनी हा एक मजेदार तरीक्याने र्युमॅटिझम नावाचं एक डिझीज असतं, म्हणजे एक रोग असतो. तर जो कवी आहे त्यांनी हे इथे फनी वे मध्ये म्हणजे मजाकच्या ह्याच्यामध्ये म्हटलंय र्युमॅटिझमला रूमॅटीज. ठीक आहे. तो म्हणतो ना, कंगारू म्हणतो की मला रूमॅटीज होऊन जाईल, म्हणजे त्याला हे डिझीज आहे, हा एक रोग आहे, तो होऊन जाईल जर ते बतक ओल्या पायाने त्याच्यावर बसलं तर. वर्स्टेड शब्द आला होता, वर्स्टेड सॉक्स. तर वर्स्टेडचं काय मिनिंग होतं? स्पेशल वुलेन फॅब्रिक. तर उनी एक कपडा असतो तर त्याच्याशी बनलेला त्याचा सॉक्स होता. मग आहे शब्द लास्टचा बाउंड. बाउंडचा अर्थ आहे इथे नाऊन, ऍज अ नाऊन, ऍज अ संज्ञा युज झालाय आणि त्याचा अर्थ आहे बिग जम्प. ठीक आहे. बिग जम्प म्हणजे उडी मारायची ना, तर ते खूप उंची उडी मारतात, त्याला बाउंड म्हणतात. तर अशा प्रकारे आपण आता शब्दार्थही बघून घेतलेत. आता आपण एकदा ही पोयम नीट प्रकारे परतसे बघूया की याच्यात शब्दशः काय याचा अर्थ आहे. चला बघूया आपण. सेट डक, said the duck to the kangaroo, good gracious, how you hop over the fields and the water too, as if you never would stop. तर काय म्हणते? जी डक असते, जी बतक असते, ती कंगारूला म्हणते गुड ग्रेशियस, म्हणजे आपण असं नाही म्हणत बापरे असं. तर अशा प्रकारे आश्चर्याने म्हणते की बापरे, हाऊ यू हॉप, की तू कसा उडी मारतो, तू कसा कूदतोस. ओव्हर द फील्ड्स अँड द वॉटर टू. फील्ड्स म्हणजे काय? मैदानांवरती, मोठ्या मोठ्या मैदानांवरती आणि पाण्यावरती सुद्धा तू कसं मोठ्या मोठ्याने उड्या मारतोस. एज इफ यू नेव्हर वुड स्टॉप. अशा प्रकारे वाटतं की जसं की तू कधी थांबशीलच नाहीये. स्टॉपचा अर्थ काय असतो? थांबणं. तर असं वाटतं की जसं की तू कधी थांबशीलच नाहीये, इतक्या उंच उंच तू उड्या मारतोस. तर त्याच्यावरती बापरे म्हणून ती बोलतीये बतक. My life is a bore in this nasty pond, and I long to go out in the world beyond. I wish I could hop like you, said the duck to the kangaroo. आता परत बतक म्हणते कंगारूला, काय म्हणते? की माझं जे जीवन आहे ते खूपच बोर आहे, त्याच्यात काहीच इंटरेस्टिंग नाहीये, काही पण असं छान असं नाहीये, मला खूप बोर वाटतं माझं जीवन. इन दिस नॅस्टी पॉन्ड
म्हणजे पॉन्ड म्हणजे काय, जे तलाव जिथे ती राहते, ठीक आहे ना, जिथे ते बतक राहतं. ते म्हणतं की हे खूप या एक तलावमध्ये राहून माझं जीवन हे खूप बोरिंग झालेलं आहे आणि अँड आय लॉंग टू गो आउट इन द वर्ल्ड बियॉन्ड. आणि मी असं विश करते, माझी अशी इच्छा आहे की मी पूर्ण विश्वात जाऊन फिरू, बाहेरचं विश्व पण बघू. वर्ल्ड बियॉन्ड म्हणजे पलीकडलं विश्व बघू. नुसतं तिने काय पाहिलंय, नुसतं त्यांनी आपल्या पॉन्डचं म्हणजे जिथे ते तलावमध्ये राहते तिथलंच विश्व बघितलंय, तर तिला बाहेरचं विश्व बघायचंय. आय विश आय कुड हॉप लाईक यू. तर ते म्हणतं की मी असं विश करते, काश की मी तुझ्यासारखं हॉप केलं असतं, मी तुझ्यासारखी उडी मारली असती. सेट द डक टू द कंगारू. तर अशा प्रकारे ते जे बतक आहे ते कंगारूला हे आपली विश सांगते, हे आपली इच्छा जाहीर करते. याच्या पुढचं आपण जे आहे ना, आपण पुढच्या सेशन मध्ये बघूया. आता याचे थोडेसे एक्सरसाइज पार्ट एकदा बघून गो. बघा तुमच्या पुस्तकेमधलं हा सेकंड एक्सरसाइज आहे, ते आपण आता करतो आहे. ते राईट पेअर्स ऑफ वर्ड्स विथ लॉंग अँड शॉर्ट साऊंड्स. तुम्हाला पेअर्स लिहायचे आहेत. पेअर्स म्हणजे काय, दोन दोनचे जोडे लिहायचे आहे, जे एकसारखे वाटतील, पण ते आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्यांचं साऊंड वेगळा असतो, त्याची आवाज वेगळी असते. ह्याच्यात तुम्ही हे बघाले की वॉवेल साऊंड आहेत सगळे, जे की वेगळे आहेत. वॉवेल्स काय असतात, 5 वॉवेल्स असतात. ए, ई, आय, ओ, यू. कोणते कोणते असतात, ए, ई, आय, ओ आणि यू. तर हे 5 वॉवेल्स आहे. तुम्ही याच्यात बघाले जितकेही शब्द लिहिले आहेत सगळ्यांमध्ये त्यांचाच फरक आहे, त्यांच्याच उच्चारणचा फरक आहे. ठीक आहे, बघा कोणचे तर शॉर्ट साऊंड आहेत, म्हणजे की आपण हळू बोलतो, आणि कोणचा लंबा शब्द बोलतो. ठीक आहे, पाय पहिला शब्द आहे सेल, सेल. ठीक आहे, ह्याच्यात वॉवेल काय आहे, ई, ह्याच्यात आहे ए. तर हे आपण म्हणतो सेल, आणि ह्याचा अर्थ आहे सेल. सेल, सेल. मग आहे फुल, फूल. हे ह्याच्यात यू आलं, ह्याच्यात ओ आलं, वॉवेल्स. फुल, फूल. परत माझ्या बरोबर बोला, सेल, सेल. फुल, फूल. लिव, लीव. परत से बोला, लिव, लीव. मी दोन दोनदा प्रत्येक शब्द बोलेन, एकदा मी बोलेन, दुसऱ्यांदा तुम्ही माझ्या बरोबर बोलायचा. ठीक आहे, मग आहे इट, ईट. इट, ईट. फिल, फील. फिल, फील. पिल, पील. पिल, पील. लेट, लेट. लेट, लेट. मिल, मील. मिल, मील. आणि लास्ट आहे आपला हिल, हील. हिल, हील. अशा प्रकारे ह्याच्यात तुम्ही बघितलं की हे पाहायला आपल्याला एकासारखे वाटतात, पण यांचं उच्चारण सगळ्यांचं कुणाचं छोटं आहे आणि कुणाचं मोठं आहे. ठीक आहे ना, या सगळ्या शब्दांचे अर्थ तुम्ही शोधाले. डिक्शनरी तुम्हाला बघता येते ना, आता तुम्ही डिक्शनरी बघायचं शिका. काही काही शब्द तर तुम्हाला माहिती पण असतील याच्यातनं, आणि बाकी ज्यांचे नाही माहिती त्यांचे तुम्ही शब्दांचे अर्थ डिक्शनरी मधनं स्वतः शोधा, म्हणजे तुमचं व्होकॅब्युलरी आणि छान वाढेल. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचे आपण लॉंग अँड शॉर्ट साऊंड्स पाहिले. त्याच्यानंतर पहा तुमचं थर्ड क्वेश्चन आहे, पुट द इव्हेंट्स गिव्हन इन द टेक्स्ट बुक पेज 70. बघा पेज 70 वरती आता आपण जी पोयम वाचली, 70 नंबर पेज, 70 नंबर वरती तुमचे हे इव्हेंट्स जे आहेत ते वरती खालती करून दिलेले आहेत. आपल्याला काय करायचंय, त्यांना नीट लाईनी क्रमनी जमवायचं आहे, ज्या प्रकारे ते झाले आहेत, इन द ऑर्डर इन विच दे टुक प्लेस. ठीक आहे, आपण पोयम वाचली आहे पूर्ण, तुम्हाला सगळं समजवलेलं आहे मी, तर कसं झालं पहा. पहिले होतं द डक लिव्हड इन अ पॉन्ड. डक, बतक जी आहे ती पॉन्ड मध्ये राहत होती, म्हणजे की एका तलावमध्ये राहत होती. द डक वॉज बोर्ड. डक जी होती, बतक खूप बोर झालेलं होतं. द डक डिसाइडेड टू टॉक टू द कंगारू. तर बतकनी डिसाइड केलं, निर्णय केला की तो या बाबतीत कंगारूशी गोष्टी करेले, बात करेले. द डक टोल्ड द कंगारू अबाउट हिज विश. बतकनी आपल्या विश, आपली इच्छा जी आहे ती कंगारूला सांगितली. द कंगारू थॉट अबाउट इट. कंगारू जो आहे त्यांनी त्या बाबतीत विचार केला. द कंगारू अग्रीड टू टेक द डक विथ हिम. कंगारूनी हो म्हटलं की ठीक आहे, मी तुला आपल्या बरोबर घेऊन जाईन. द डक बॉट 4 पेअर्स ऑफ सॉक्स. आता बतकनी 4 पेअर आणले सॉक्सचे, कारण की 4 पाय असतात ना त्यांचे, बतकचे 4 पाय, तर 4 पेअर आणले सॉक्सचे, मोज्यांचे. डक अँड द कंगारू ट्रॅव्हल्ड अराउंड द वर्ल्ड 3 times.
आणि शेवटला आहे की बतक आणि कंगारूने पूर्ण विश्वाचं भ्रमण केलं 3दा केलं पूर्ण विश्वाचं भ्रमण. तर अशा प्रकारे ही पूर्ण पोयम ह्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप घेऊन गेली, जे की तुम्हाला नीट व्यवस्थित सांगितली आहे. तर आज आपण पोयम ही वाचली, पोयम वाचायची सुरुवात केली आहे. पूर्ण पोयम आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये करूया. आता जे आहे तुम्ही ही पोयम परत वाचा की कसं ह्याचं वाचायचं आहे, कसं बोलायचं आहे हे नीट प्रकारे बघा. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. तिथवरी बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.